तुझी मावशी न्यूरोलॉजिस्ट आहे का, डोक्याची डॉक्टर आहे का, की ॲस्ट्रॉलॉजर आहे? कारण तनिष्काचं नाव बदलवून तिनेच नेहारिका ठेवलेलं आहे ना. हा प्रश्न तुमचा विचारला गेला होता, तर मी तुम्हाला सांगते, न्यूरोलॉजिस्ट वेगळं आहे, न्यूमरोलॉजिस्ट वेगळं आहे. न्यूमरोलॉजिस्ट म्हणजे नंबर्स तुमचे बघून, म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे हे सगळं बघून ती तुमच्याबद्दल सगळं काही सांगू शकते. तर त्यामध्ये तिचा अभ्यास झालेला आहे आणि ती कन्सल्टेशन पण घेते. आणि हो, ती नेम करेक्शन पण करते. जर तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुमचं नेम करेक्ट नसेल, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील, तर तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुम्हाला ते नेम करेक्ट करून सुद्धा देते. म्हणून जेव्हा आम्ही तनिष्काचं नाव ठेवलं होतं ना, त्यावेळेला तिच्या डेट ऑफ बर्थनुसार ते नाव व्यवस्थित नव्हतं. म्हणून तिने नेहारिका तिचं नाव ठेवलेलं आहे आणि आम्ही ते करेक्ट करून घेतलं. म्हणजे तिच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये आम्ही चेंज केलं होतं नेहारिका नाव. आणि जेव्हा दीपाली कन्सिव्ह करू शकत नव्हती, त्यावेळेला सुद्धा तिने बेडरूम चेंज करायला लावली होती. तुम्ही तिच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. कल्याणी आणि मुन्नाची बेडरूम त्यांनी घेतली होती आणि त्यांची बेडरूम त्यांना दिली होती. आणि तुम्ही बघितलंच, त्याने तिला कन्सिव्ह करण्यात खूप हेल्प मिळाली होती. म्हणून आम्ही सकाळी सकाळी तिला घेऊन बसलेलं होतं आणि तिला विचारणं आमचं सुरू होतं, काय काय आहे, काय काय नाही. ती आमच्या डेट ऑफ बर्थनुसार आम्हाला सांगत राहतेच तशी. आणि आज तर तिने मला एक आणखी गोष्ट सांगितली, स्नेक प्लांटची प्लेसमेंट तिने मला चेंज करायला लावली आणि प्रॉस्पेरिटीसाठी मला तिने इंडोर प्लांट सुद्धा सजेस्ट केले काही.